नमस्कार. प्रहार 24 तास सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपले स्वागत. तेल्हारा थार शेत शिवारात MIDC अंतर्गत विद्युत रोहित्र उघड्यावर पडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. जळालेल्या केबलमुळे वीज पुरवठा खंडित होत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून ITI विद्यार्थ्यांची वर्दळ असल्याने दुर्घटनेची भीती व्यक्त. अल्पवयीन मुलगी बेपत्ता. मूर्तिजापूर शहर पोलीस ठाणे हद्दीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद. या प्रकरणी कलम 337(2) अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू. शेत पिकांचे नुकसान. बाळापूर तालुक्यातील आडोशी कडोशी परिसरात रोही या वन्य प्राण्याने गहू पिकाची नासधूस केली. या घटनेमुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. महिलेवर जीवघेणा हल्ला. बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीत जागा बळकावण्याच्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उघड. बलदेव राठोड याच्यावर आरोप असून जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू. विषय समित्यांकडे लक्ष. महापौर व उपमहापौर निवडीनंतर आता अकोला महापालिकेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष. भाजपच्या शारदा खेडकर महापौर व अमोल गोगे उपमहापौर झाल्यानंतर सत्ताधारी गोटात हालचाली वाढल्या. बालविवाह मुक्त भारत अभियान. अकोल्यात बालविवाह प्रथा निर्मूलनासाठी 100 दिवसीय अभियानांतर्गत जनजागृती रथाचा शुभारंभ. जिल्हा प्रशासन, विधी सेवा प्राधिकरण व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जातोय. कापसाला उच्च दर. कपाशीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोट बाजार समितीत कापसाला प्रति क्विंटल 8,000पर्यंत दर. अकोला, बुलढाणा, अमरावतीसह मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस आवक. TWJ कंपनी पोलीस कोठडी वाढ. बेकायदेशीर गुंतवणूक योजनेप्रकरणी TWJ कंपनीच्या 3 आरोपींना 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांनी ठाण्यात व न्यायालय परिसरात निदर्शने केली. 12वी परीक्षा तयारी पूर्ण. अकोला जिल्ह्यात उद्यापासून 12वी परीक्षेला सुरुवात होणार असून 26,887 विद्यार्थी सहभागी. 87 परीक्षा केंद्रांसह 22 संवेदनशील केंद्रे व 5 भरारी पथकांची नियुक्ती. ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट बातम्या. अधिक सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा प्रहार 24 तास.